चोपडा तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची लागवड केली होती। आता हरभरा पीक परिपक्व झाल्याने शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत। यामुळे बाजार समिती परिसरात हरभरा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर आणि लहान वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। मार्केटमध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समितीच्या वतीने 2 सत्रांमध्ये लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्यामुळे विक्री प्रक्रिया सुरळीत पार पडत असून शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे। दरम्यान हरभरा विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी घाई न करता कोरडा, स्वच्छ आणि दर्जेदार माल बाजारात आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी केले आहे। चांगल्या प्रतीचा कोरडा हरभरा आणल्यास शेतकऱ्यांना बाजारात योग्य आणि चांगला भाव मिळू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत चण्याची आवक जास्त प्रमाणात या आठवड्यात वाढलेली आहे। जवळपास शनिवारी 3000 क्विंटलची आवक चण्याची होती। आज सोमवार, आज जवळपास 4000 ते 5000 क्विंटलपर्यंत चण्याची आवक राहणार आहे आणि याच्या पुढे चण्याची आवक जास्तीत जास्त प्रमाणातील आतापर्यंत व्हिटो आणि चापा हरभरा येत होता। आता मात्र या आठवड्यात डॉलर जो म्हणतो आपण बोल्ड साईज डॉलर त्याची आवक वाढलेली आहे आणि आता त्याची सुरुवात होईल। मी सारे शेतकरी बांधवांना एकच कडकडीची विनंती करतो, घाई करू नका, माल सुका आणा आणि चांगल्या प्रतीचा आणा। आपल्याला रेट चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचे व्यापारी चांगल्या पद्धतीत रेट देतील। मी अशीच ग्वाही आमच्या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांना देतो। येणारा माल चांगल्या क्वालिटीचा जर आला तर आपल्याला 2 पैसे चांगले मिळतील आणि काढताना जो माल आहे आपल्या शेतातून काढताना त्याला घाई गडबड न करताना टप्प्याटप्प्याने जर माल आला तर आपल्याला चांगले रेट दर टिकून राहतील, मी शेतकऱ्यांना ग्वाही देतो। आबा सध्या चण्याला काय भाव सुरू आहे? चाप्याला जवळपास 8500 पर्यंत रेट येत आहेत, सरासरी रेट 5100 पासून तर 6000 रुपयापर्यंत त्याचे रेट आहेत। व्हिटूला सुद्धा जवळपास 62-6300 पर्यंत 6300 पर्यंत दर आहेत आणि येणाऱ्या काळात जर तो चांगल्या क्वालिटीचा आला तर येत्या पुढच्या आठवड्यात आम्ही दिल्लीचे व्यापारी या ठिकाणी बोलवणार आहोत। आमचे व्यापारी बांधवांच्या माध्यमातून जर ते व्यापारी आले तर आपल्याला चांगले रेट मिळण्याचे प्रयत्न नक्की चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या शेतकऱ्यासाठी कटिबद्ध आहे। आवाज लिलाव किती सत्रामध्ये होतो आपल्या? चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत जशी जशी लिलावाची आवक वाढते तशी आम्ही पहिल्या सत्रामध्ये 11:30 वाजेला सुरुवातीला सकाळी लिलाव करत असतो आणि दुपारच्या सत्राला 4:30 वाजेला लिलाव करत असतो। दिवसातनं 2दा लिलाव या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असतात।